हा किती फेऱ्यानंतरचा आहे? नक्कीच आता जे प्राथमिक कल आपल्याकडे येत आहेत ते सगळे ठिकठिकाणी असलेल्या आपल्या पत्रकारांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर येत आहेत. परंतु निवडणूक आयोगाची जर वेबसाईट आपण पाहिली तर या वेबसाईटवर सध्या 3 जागांवर भाजपला आघाडी दाखवली आहे आणि हे चित्र अगदी लगेच स्पष्ट होईल. म्हणजे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरती चित्र स्पष्ट होत असताना सुरुवातीला खूप हळूहळू निकाल समोर येतात, पण अगदी शेवटच्या अर्ध्या तासामध्ये सगळं चित्र स्पष्ट होऊन जातं. त्यामुळे अजून अर्धा तास तरी वेळ लागेल असं दिसतंय. आणि आता जे भाजपचे कार्यकर्ते निश्चितपणे सोमेश, या क्षणाचे अपडेट्स आपण पुन्हा एकदा देऊया. भाजप आता 35 आणि आप 34 अशी काटेकी टक्कर अशी परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे. दिल्ली विधानसभाच्या निवडणुकीमध्ये सध्या पुन्हा एकदा चित्र बदलताना दिसतं आहे. भाजपने 35 जागांवर सध्या आघाडी आलेली आहे, जी 50 जागांवर पोहोचलेली होती. 50 वरून ही आघाडी आता 35 वर आलेली आहे. तर आपनी साधारण 27-28 पासून आता 34 पर्यंत झेप घेतलेली आहे, मुसंडी मारलेली आहे. त्यामुळे 70च्या 70 जागांचे कल आपल्या हाती येत आहेत आणि त्यापैकी सध्या अत्यंत काटेकी टक्कर ज्याला म्हणतात असं चित्र 9:09 निर्माण झालेलं आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता दोन्ही पक्षांनी समसमान जागांवर जवळपास आघाडी घेतल्याचं चित्र आहे. त्यामुळे इथून पुढे ज्या प्रकारे हे कल जाणार आहेत, अत्यंत मार्जिनल जागांनी अत्यंत कमी फरकाने उमेदवार निवडून येतील असा अंदाज एबीपी माझावर अगदी सकाळपासून आपण व्यक्त करत होतो, यापूर्वी सुद्धा आपण व्यक्त केलेलं आहे. त्याच दिशेने हे चित्र जाताना दिसतं आहे. आणि पुन्हा एकदा सोमेश कोलगे याविषयी आपल्याला अधिक माहिती देतील. या क्षणाला सोमेश अशी परिस्थिती आहे की दिल्लीमध्ये कलांमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत नाहीये किंवा अगदी काठावर आहे, काटेकी टक्कर आहे. नक्कीच आत्ताची जी परिस्थिती आहे त्यानुसार सध्या दिल्लीमध्ये आपण म्हणून जर पाहिलं तर भाजपचे जे कार्यालयातला जो माहोल आहे तो जर आपण पाहिला तर या कार्यालयाच्या वातावरणामध्ये उत्साह नाहीये, तर कुठेतरी आपल्याला एक टेन्शन दिसतंय की भाजपच्या लोकांना सुद्धा अजूनपर्यंत काळजी आहे की ज्या पद्धतीचे कल सध्या दिसत आहेत तसेच कल कायम राहतील का. कारण इथे पत्रकारांची संख्या जास्त आहे, कार्यकर्ते नेत्यांची संख्या कमी आहे. अजूनपर्यंत कार्यकर्त्यांनी बाहेर पडायला सुरुवात केलेली नाही, नेत्यांनी कार्यालयामध्ये यायला सुरुवात केलेली नाही. कारण सगळ्यांना कुठेतरी काळजी आहे की हे आकडे पुन्हा बदलू शकतात, अर्ध्या तासामध्ये चित्र स्पष्ट होऊ शकतं आणि हे आकडे पुन्हा बदलू शकतात असं सोमेश तू म्हणतोस आणि खरोखरच तसं होताना दिसतं आहे. कारण आता आपनी आघाडी घेतल्याचं चित्र आहे. कलांमध्ये आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा मुसंडी मारलेली आहे आणि 36 जागांवर सध्या आपनी आघाडी घेतलेली आहे. भाजपची आघाडी 33 जागांवर आलेली आहे, तर काँग्रेस 1 आणि इतर 0, एकूण 70 जागांचं चित्र. आणि याच्यामध्ये सध्या आम आदमी पक्षाने 36 जागांसह आघाडी घेतलेली आहे. बहुमताचा आकडा गाठलेला आहे सध्याच्या कलांमध्ये. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीमधल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये क्षणाक्षणाला जे चित्र बदलतंय तेच चित्र पुन्हा एकदा बदलताना दिसतं आहे. आणि एवढ्या रेंजमध्ये कदाचित आपण बघतो आहोत की पहिल्यांदाच दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये इतक्या मोठ्या फरकाने इतक्या कमी वेळामध्ये आकडे बदलताना दिसत आहेत. आणि सुरुवातीच्या कलांमध्ये आता आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा मुसंडी मारलेली आहे. 9:15 वाजत आलेले आहेत. ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात होऊन साधारण 1.25 तास उलटून गेलेला आहे आणि त्यामुळे कदाचित अजून तेवढाच वेळ थांबावं लागेल जोपर्यंत दिल्लीचं चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत, असं आपल्याला म्हणता येईल. सोमेश, थांबावं लागेल कारण दिल्लीमध्ये सोमेशपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करूया. गणेश ठाकूर सध्या आपल्या बरोबर आहेत. गणेश, पुन्हा एकदा चित्र बदलताना दिसतंय. आप 36 आणि भाजप 33 असं सध्याचं चित्र आहे. मला वाटतं की 9:15 म्हणजे पाऊण तास झालेला आहे ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात होऊन. अजून साधारण एवढाच काळ आपल्याला थांबावं लागू शकतं चित्र स्पष्ट होण्यासाठी. अगदी बरोबर. आणि हे फॅक्ट